नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की वनरक्षक पदासाठी एकूण जागा किती असणार आहेत, लेखी परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे असते, शैक्षणिक पात्रता काय आहे, शारीरिक पात्रता काय आहे, वयाची अट काय आहे आणि निगेटिव्ह मार्किंग कशा प्रकारे आहे, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. काल RTIमध्ये जी रिप्लाय दिलेला होता त्याच्याबद्दल मी काल व्हिडिओ बनवलेला आहे आणि 11 वनवृत्त वाईज एकूण किती जागा आहेत, तर 1358 जागा रिक्त आहेत, परंतु त्या सप्टेंबरपर्यंत एंडिंगच्या दिलेल्या आहेत. तुमच्या जागा 1500 ते 1600 प्लस होतील डिसेंबर एंडिंगपर्यंत. 1500 प्लस पदांचीच जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत आणि ही जाहिरात येण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न करणार आहोत. आज मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि महाराष्ट्राचे वनमंत्री कोण होणार आहेत हे समजणार आहे. समजल्याच्या नंतर आपण ग्रुपवरती संपूर्ण चर्चा करणार आहोत आणि वनमंत्री साहेबांना निवेदन देण्याची प्रोसेस चालू करणार आहोत. त्यासाठी वनरक्षक आणि वनसेवक भरतीचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करून घ्यायचा आहे. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आता सर्वात महत्त्वाचा जेवढी पण माहिती देणार आहे, 2023ची जी जाहिरात आली होती त्या जाहिरातीनुसार संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची काळजी नसावी. ठीक आहे. तर जे वन विभाग आहे त्याच्यामध्ये बघू शकता, वन विभागातील वनरक्षक गट क भरती प्रक्रिया 2023 ची ही भरती प्रक्रिया होती. त्या GR नुसार संपूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं जे पेमेंट येतं, पेमेंटचं त्यांनी वेतन श्रेणीचं पहिल्यांदा दिलेलं आहे आणि याच्यामध्ये वाढ देखील झालेली आहे. आता वनरक्षक हे पद गट क चं पद असणार आहे आणि बघू शकता एस लेवल 7 चं पेमेंट असणार आहे. स्टार्टिंग हे बेसिक तुमचं बघू शकता, एक मिनिट, इथे 21,700 ते 69,100 आहे. परंतु याच्यामध्ये वाढ झालेली आहे. माझ्या अंदाजित 25,500 काहीतरी याच्यामध्ये बेसिकच झालेलं आहे आणि एकूण जागा त्यावेळेस 2,138 होत्या. तर हे स्टार्टिंग पेमेंट 21 धरलं आता तरी तरी तुमचं स्टार्टिंग पेमेंट 34,000 प्लस गेलेलं बघायला भेटतं. जॉईनिंग पेमेंट, एक मिनिट, इथं शून्य वाढव झाला, 34,000 प्लस जॉईनिंग पेमेंट वनरक्षकचं तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. आता इथं पगाराबद्दल तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. आता शैक्षणिक पात्रतेबद्दल मी इथे बोलणार आहे. ठीक आहे. शैक्षणिक पात्रता, उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 12वी ही या ठिकाणी विज्ञान, गणित, भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. आता तुम्ही या ठिकाणी 12वी पास असणे गरजेचे आहे. पुढे सांगून घेतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही 12वी पास असणे गरजेचे आहे, परंतु 12वी मध्ये तुम्हाला एकतर विज्ञान, ज्यांनी सायन्स आहे त्यांना विज्ञान असणारच, गणित, बुद्धिमत्ता सॉरी ते कॉमर्स असणार त्यांना गणित असणारच आणि ज्यांनी आर्ट घेतलेलं आहे भूगोल किंवा अर्थशास्त्र असणारच. चारही विषय गरजेचे नाही. यापैकी कोणताही एकच विषय, कोणताही विज्ञान, गणित, अ, तिसरा आहे भूगोल किंवा अर्थशास्त्र, यापैकी कोणताही 12वी मध्ये तुम्हाला एक विषय असणे गरजेचे आहे ही परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी. आता हा झाला पहिला पॉईंट. दुसऱ्या पॉईंटमध्ये काय म्हणलेलं आहे, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी उत्तीर्ण केले असल्यास अशा उमेदवारांना अर्ज करण्यास पात्र राहील. आता हे वन विभाग आहे. जे अनुसूचित ST कॅटेगरीवाले आहेत त्यांना फक्त 12वीची गरज नाही. फक्त जर 10वी पास असेल तर देखील ते या ठिकाणी फॉर्म भरू शकत आहात आणि 10वीला तर विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र हे सर्व विषय असतातच. ठीक आहे. इथे ST कॅटेगरीवाले 10वी वरती देखील हा फॉर्म भरू शकत आहेत. त्याच्यानंतर जे पद आहे माजी सैनिक देखील 10वी पास वरती भरू शकत आहात. जे या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावले, वनखबरे वगैरे होते, ते वन कर्मचारी होते, त्यांचे हे असतील, त्यांचे पुत्र, महिला किंवा मुलगा किंवा मुलगी असतील ते देखील 10वी पासवरती हा फॉर्म भरू शकत आहात. परंतु तुम्हाला या ठिकाणी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले वनखबरे किंवा जखमी झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी सक्षम अधिकाऱ्याचे निर्गमित केलेले प्रमाणपत्र त्यांना तिथं दाखवावे लागणार आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे मराठी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे. आता इथं वयाची अटीबद्दल इथे माहिती दिलेली आहे. वयाची अट काय असेल, तर अमागास उमेदवारांसाठी 18 ते 27 वर्ष ओपन कॅटेगरी अमागास 18 ते 27 वर्षाची अट होती. त्याच्यानंतर मागासवर्गीय उमेदवार, अनाथ, अधुघ हे उमेदवार 18 ते 32 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतील. त्याच्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू आणि मागास आणि अनाथ, अधुघ आहेत ते 18 ते 32 पर्यंत अप्लाय करतील. बाकी माजी सैनिक,
त्यांना सर्व सूट आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 18 ते 45, भूकंपग्रस्त 18 ते 45, अंशकालीन पदवीधर 18 ते 55 आणि रोजंदारी मजूर आहेत. वनमजूर त्यांना 18 ते 55 आणि वनसेवकमध्ये त्यांना देखील 18 ते 55 एवढीच वयाची अट भेटणार आहे. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाची जी शारीरिक पात्रता आहे तुम्ही समजून घ्यायचं आहे. शारीरिक पात्रता या ठिकाणी पुरुषांची दिलेली आहे आणि या ठिकाणी महिलांची शारीरिक पात्रता दिलेली आहे. तर उमेदवारांनी खालीलप्रमाणे उंची, छाती व वजन हे निकष पूर्ण केलेले असावे. तर काय आहे? तर बघू शकता पुरुषांची उंची किती असायला हवी? 163 उंची असायला हवी पुरुषांची उंची आणि महिलांची उंची 150 एवढी उंची असायला पाहिजे महिलांची उंची. ठीक आहे. आणि पुरुषांना या ठिकाणी पुरुषांना छाती किती असणे गरजेचे आहे? पहिल्यांदा तुमची छाती 79 भरणे गरजेचे आहे. कितीही भरू तिथून पुढे समजा डायरेक्टली पहिल्यांदाच तुमची 95 छाती भरली. 95 कितीही भरू तिथून पुढे तुम्हाला 5 ने फुगवणे गरजेचे आहे. कमीत कमी 80 फुगवणे गरजेचे आहे. तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे. ठीक आहे. आणि वजन किती पाहिजे? खूप मुलं विचारतात वजन किती पाहिजे? तर वैद्यकीय मापानुसार व उंची व वयाच्या योग्य प्रमाणात महिलांसाठी आणि पुरुषांसाठी अशा प्रकारचे वजन पाहिजे. परंतु वजन कुठेही मेडिकलमध्ये येथे विचारात घेतले जात नाही. फक्त हे क्रायटेरिया म्हणून ते येथे दिलेले असते. किती कमी वजन असले तरी घेतले जाते आणि किती जास्त असले तरी देखील घेतले जाते. ही सर्व माहिती सांगितली. अदर कॅटेगरीच्या मुलांसाठी 163 पुरुषांना, महिलांना 150. जर तुमची बघू शकता अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी खालीलप्रमाणे शिथिलक्षम म्हणजे या ठिकाणी सूट. एसटी कॅटेगरी या ठिकाणी एसटी कॅटेगरी लिहितो. बघू शकता एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 152.5 जर उंची असेल तरी देखील तुम्ही वनरक्षक पदासाठी फॉर्म भरू शकता आणि महिलांसाठी फक्त 145 उंची असेल तरी देखील याच्यामध्ये फॉर्म भरू शकत आहात महिला, हे लक्षात घ्यायचे. आता इथे जर विचार केला पुरुषांना देखील इथे सूट नाही, छातीमध्ये सूट नसते कुठेच. तर इथे 79 तुमची छाती भरणे गरजेचे आहे आणि तिथून पुढे 5 ने फुगवणे गरजेचे आहे. कमीत कमी 79 पाहिजेच. ठीक आहे. आणि इथं वैद्यकीय मापानुसार उंचीच्या योग्य वजन तुमचे पाहिजे आणि चष्मा तुम्हाला लागलेला नसला पाहिजे. थोडा नॉर्मल असला तर चालून जातो. ठीक आहे. आता इथे बघा तुम्ही, आता पुढे जे महत्त्वाचे पॉइंट आहे बघू शकता. आता इथं ठीक आहे. विवाहित शैक्षणिक अर्हता धारण करणारा बघू शकता खेळाडूंसाठी आहे. विविध शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या वयोमर्यादेची अट पूर्ण करणाऱ्या खेळाडूंना विहित उंचीमध्ये खेळाडूंना देखील उंचीमध्ये 2.5 सेमी इतकी सवलत राहील हे त्यांनी सांगितलेलं आहे. खेळाडूंना देखील सूट आहे. पुरुषांची उंची बघू शकता त्याच्यामध्ये पुरुषांना या ठिकाणी सूट एवढी आहे 2.5 आणि छातीमध्ये देखील एवढी सूट आहे. ठीक आहे. फक्त खेळाडूंना ही सूट आहे छातीमध्ये. ठीक आहे. आता टी-सी-एस किंवा आय-बी-पी-एस ही परीक्षा घेत असते. अमागास उमेदवारांना ₹1000 ची फी आणि मागासवर्गीय उमेदवारांना ₹900 ची फी एवढी असते. ठीक आहे. आता इथं बघू शकता जेवढे पण 11 वनवृत्त आहे, एवढे 11 वनवृत्त आहे. समजा नाशिक, पुणे, अमरावती, यवतमाळ जेवढे पण समजा जेवढे 11 वनवृत्त आहेत, जेवढे 11 वनवृत्त आहे, प्रत्येक वनवृत्ताला किती जागा रिक्त आहेत याची माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आता इथं जर बघितलं उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकेल. म्हणजे एक उमेदवार एकाच वनवृत्ताला एकदाच अर्ज करू शकतो. ठीक आहे. आणि याच्यापेक्षा जास्त समजा पहिल्यांदा मी येथे नाशिक या वनवृत्ताला अर्ज भरला तर त्याच्यानंतर इथे जर मला दुसरा अर्ज मी इथे पहिला अर्ज भरला, इथे पहिला अर्ज आणि त्याच्यानंतर दुसरा अर्ज मी येथे भरला नागपूरला. समजा इथे नागपूरला भरला, हा झाला दुसरा अर्ज. तर जो शेवटचा अर्ज असतो तो ग्राह्य धरला जातो, वरचा कॅन्सल होऊन जातो. जो शेवटला लास्ट भरलेला असतो तो कॅन्सल होऊन जातो. ठीक आहे. म्हणजे शेवटचा असतो आणि पहिला जो कॅन्सल होऊन जातो. अशा प्रकारे म्हणून एकच अर्ज तुम्ही भरायचा आहे. आता पुढे जी डिटेल्समध्ये माहिती आहेत बघूयात. आता इथं निवड प्रक्रिया कशाप्रकारे होईल तुम्हाला सर्वांना सांगून देतो. आता बघू शकता 120 गुणांची 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा होईल. किती? 120 गुणांची लेखी परीक्षा. त्याच्यामध्ये बघू शकता मराठी व्याकरण असणार आहे 30 गुण, इंग्रजी व्याकरण 30 गुण, सामान्य ज्ञान 30 गुण आणि याच्यामध्ये
गणित थोडे असते आणि जास्त प्रमाणात बुद्धिमत्ता असते 30 गुण. अशा प्रकारे हे तीनही मिळून 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा होते. परंतु एका प्रश्नाला इथे 2 गुण असतात. मराठीचे 15 प्रश्न, इंग्रजीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न. ह्या सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी आणि वने, पर्यावरण, जैवविविधता त्याचे देखील प्रश्न ॲड असतात. हे लक्षात असू द्यात. ठीक आहे. आता हे झालं 120 गुणांचं. 120 गुणांचे तुमचं हे झालं. आता याचा स्तर माध्यमिक शाळा म्हणजे जास्त अवघड लेव्हलचा पेपर राहत नाही, सोप्या लेव्हलचा पेपर असतो. याच्यामध्ये बघू शकता काय राहील तर बघू शकता राज्याचा भूगोल, महाराष्ट्र राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण, हवामान इत्यादी बाबींचा अंतर्भाव राहील असे त्यांनी सांगितले आहे आणि 10वी लेव्हलची परीक्षा राहील. आता हे एकूण 60च प्रश्न असतात. हे 60च प्रश्न असतात, परंतु ही परीक्षा 2 तासाची मोठ्या प्रमाणामध्ये इथे वेळ असतो आणि बघू शकता तुम्हाला ग्राउंड क्वालिफाय करण्यासाठी 120 गुणांच्या 45% गुण मिळणे गरजेचे आहे. 120 गुणांच्या 45% म्हणजेच तुम्हाला येथे 54 गुण जर मिळाले तर तुम्हाला ग्राउंड देता येते. आता ग्राउंड बद्दल पुढे माहिती आपण बघूयात. ठीक आहे. ठीक आहे. आता हे पुरुष उमेदवारांसाठी आता पहिल्यांदा इथे बघून घेऊयात. 1 मिनिट. बघू शकता. हे पुरुष उमेदवारांसाठी आहे इथं 5 किलोमीटर. किती 5 किलोमीटर धावायचं आहे पुरुष उमेदवारांना आणि टायमिंग आउट ऑफ घेण्यासाठी किती मिनिटाचा आहे? 17 मिनिटापेक्षा कमी आउट ऑफ टायमिंग घेण्यासाठी 80 पैकी 80 गुण घेण्यासाठी. आता आधी समजा 120 गुणांची तुमची लेखी परीक्षा होते. त्याच्यानंतर 80 गुणांची तुमची मैदानी चाचणी होते. समजा मला इथे या ठिकाणी लेखी परीक्षेला इथे 100 गुण मिळाले आणि लेखीला तर 50 गुण मिळाले. हे झाले 150 गुण झाले माझे इथे. अशाच प्रकारे जेवढे या ठिकाणी बघू शकता आउट ऑफ जसं-जसं तुमचा टायमिंग वाढेल तसे-तसे तुमचे गुण कमी होऊन जातील. त्याच प्रकारे महिलांचं देखील आहे. बघू शकता इथे महिलांचं आहे. महिलांना फक्त या ठिकाणी 3 पुरुषांना 5 किलोमीटर असते आणि आउट ऑफ घेण्यासाठी किती मिनिट असतात? पुरुषांकडे 17 मिनिट आणि महिलांसाठी फक्त 3 किलोमीटर पळण्यासाठी किती मिनिट असतात? तर 12 मिनिट असतात. 80 पैकी 80 गुण घेण्यासाठी. समजा एखाद्या महिलेने इथे 80 गुण घेतले लेखीमध्ये आणि ग्राउंडमध्ये ती या ठिकाणी 16 मिनिटापेक्षा कमी, परंतु 17 मिनिटपेक्षा त्यापेक्षा कमी लागले तर इथे 40 गुण. अशा प्रकारे इथे ग्राउंड अशा प्रकारचा कट ऑफ होतो. 120 टोटल झाली. अशा प्रकारे डिव्हायडेशन केलं जातं. ठीक आहे. आता पुढे या ठिकाणी बघू शकता. पुढे या ठिकाणी निकाल ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होते किंवा वेटिंगला जे आहेत, त्या मुलांना या ठिकाणी आता इथं एम लिहितो पुरुषांसाठी मेल आणि इथं फिमेल लिहितो या ठिकाणी महिलांसाठी. तर इथं ज्या मुलांचं निवड यादीमध्ये नाव आले आहे किंवा वेटिंगला नाव आलेले आहे, त्यांना या ठिकाणी 16 किलोमीटर महिलांसाठी या ठिकाणी 16 किलोमीटर आणि पुरुषांसाठी 25 किलोमीटर चाल चाचणी असते. हीच वॉकिंग चाचणी असते, चाल चाचणी असते, हे लक्षात घ्यायचं आहे. तर पुरुषांकडे हे चालण्यासाठी 25 किलोमीटर चालण्यासाठी 4 तास असतात आणि महिलांना 16 किलोमीटर चालण्यासाठी इथे 4 तास असतात. हे इझिली तुम्हाला कोणालाही कव्हर होऊन जाते. 25 किलोमीटर कोणीही सहज पार करते 4 तासामध्ये चालून. ठीक आहे. फक्त थोडे स्पीडमध्ये चालायचे असते, कव्हर होऊन जाते. ठीक आहे. आता पुढे जी महत्त्वाची माहिती आहे ती बघूयात. ठीक आहे. जाहिरातीमध्ये तर एवढीच माहिती आहे आणि एवढीच डिटेल्स जेवढी पण पाहिजे तेवढी दिलेली आहे आणि खाली वनऋतू वाईज माहिती दिली असते. पेसाच्या जागा वेगळ्या राहतात. असाच एक व्हिडिओ मी वनसेवकबद्दल लवकरच घेऊन येईल. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपला स्पेशल वनरक्षक आणि वनसेवक भरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे. नक्की जॉइन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.